सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, एक पेड माँ के नाम 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये या उपक्रमाला प्रारंभ झालेला आहे. या संदर्भाने राज्य शासनाचं MPSB म्हणजेच महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांचं पत्र देखील या संदर्भाने निर्गमित झालेलं आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला जे टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. राज्यामधल्या ज्या ज्या शाळेला UDAS क्रमांक आहे, सर्व माध्यमांनी सर्व व्यवस्थापनाच्या राज्यातल्या प्रत्येक शाळेला हा उपक्रम घेणं अनिवार्य आहे. नेमका कोणत्या कालावधीमध्ये हा उपक्रम घ्यायचा आणि यामध्ये नेमका राज्याला किती टार्गेट दिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, ते पत्र बघूया आपण आणि टार्गेट आपल्याला किती देण्यात आलेलं आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, हे पत्र आहे मित्रांनो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं. तर मित्रांनो, या पत्रामध्ये आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत. हा उपक्रम केव्हापासून सुरू झालेला आहे ते बघूया. सर्वप्रथम बघा, जागतिक पर्यावरण दिन 2026 म्हणजेच 5 जून पासून हे आपल्याला हा उपक्रम सुरू करायचा आहे. हा उपक्रम 5 जून पासून सुरू होऊन प्रत्यक्षामध्ये 30 सप्टेंबर, बघा 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये हा उपक्रम मिशन लाईफ फॉर इको क्लबच्या माध्यमातून देशातल्या संपूर्ण शाळेमध्ये राबवला जाणार आहे. यामध्ये 2026-27 करिता एकूण 53,01,257 रोपवाटिकेचे लक्ष महाराष्ट्र राज्याकरिता देण्यात आलेलं आहे. किती लक्ष देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राला? किती उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे? 53,01,257 रोपाचं लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक शाळेने किमान 50 रोपे लावणे क्रमप्राप्त आहे असं म्हटलेलं आहे या पत्रामध्ये. आणि मित्रांनो, याच्यासाठी प्रत्यक्षामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे तो कालावधी प्रत्यक्षामध्ये आपल्याला 5 जून पासून तर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत देण्यात आलेला असून हे जे पत्र आहे डिजिटल सिग्नेचर आहे बघा. 4 जून 2026 हे पत्र आहे आणि आपल्याला टार्गेट बघा, प्रत्येक राज्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. ते देखील तुम्हाला दाखवतो. ते बघा, टार्गेट पेज नंबर 30 वर टार्गेट दिलेलं आहे आपल्याला. हे बघा, तुमच्या इथं लक्षात येईल. हे बघा, हे टार्गेट किती दिलेलं आहे बघा. हे टार्गेट दिलेलं आहे प्रत्येक राज्याला देशातल्या आणि पूर्ण देशाचं टार्गेट इथं दिलेलं आहे बघा. आणि प्रत्यक्षात आपल्या राज्याला किती टार्गेट दिलेलं आहे ते आपण बघूया. महाराष्ट्राचं टार्गेट हे बघा, 22 नंबरला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातल्या एकूण शाळा आहे 1,08,157 शाळा आहे आणि 53,01,257 एवढं टार्गेट आपल्या राज्याला देण्यात आलेलं आहे. प्रत्येक शाळेला 50 रोपांचं टार्गेट दिलेलं असून 50 रोपं आपल्याला लागवड करायची. रोपं केवळ लागवड करायची नाही, तर ती रोपं लागवड केल्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं हे देखील तुम्हाला प्रात्यक्षिक पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. या व्हिडिओच्या आय मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला इथं हे दिलेलं आहे, व्हिडिओ दिलेले आहेत. त्यानुसार आपण कार्यवाही करून आपल्या शाळेची नोंदणी करायची. शाळेची नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात जो उपक्रम आहे एक पेड माँ के नाम, यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं ते देखील सविस्तर देण्यात आलेले प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दिलेलं आहे. सर्व व्हिडिओ आपल्या मदतीसाठी आणि आपल्याला उपयोगी पडतील असे आहे. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.